नमस्कार मित्रांनो. मागच्या भागाच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलं होतं, की इथंच विषय संपत नाही. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर एक अशी महत्त्वाची आर्थिक गोष्ट आहे, जी अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही आणि ती लक्षात येते कधी? जेव्हा आपण बँक अकाउंट बंद केलेलं असतं आणि काही महिन्यानंतर अचानक एखादी रक्कम त्या अकाउंटमध्ये येणं बाकी असल्याचं समजतं. आता तुम्ही म्हणाल, "अकाउंट तर बंद झालंय, मग आता कोणते पैसे येणार?" मित्रांनो, आजच्या भागात याच एका महत्त्वाच्या आणि अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या गोष्टीबद्दल अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. एक साधं उदाहरण घेऊ. समजा तुमच्या वडिलांचं निधन झालंय. तुम्ही बँकेत गेलात, सगळी प्रोसेस कंप्लीट केली आणि त्यांचं बँक अकाउंट बंद केलं. पैसे नॉमिनी किंवा संबंधित व्यक्तीकडे ट्रान्सफर देखील झाले आणि तुम्हाला वाटलं, चला बँकेचे काम संपलं. आता या अकाउंटशी आपल्याला काही देणं-घेणं नाही. पण हा विषय इथं संपत नाही. काही महिने गेले. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ आली. तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटंट्सकडे गेलात. वडिलांचं इन्कम टॅक्स रिटर्न प्रिपेअर केलं. टॅक्स कॅल्क्युलेशन झालं. त्यांचा टी-डी-एस तपासला आणि अचानक तुमचे सी-ए तुम्हाला सांगतात, यामध्ये इन्कम टॅक्स रिफंड येतोय. आता जरा थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, हा रिफंड जाणार कुठे? कारण ज्या व्यक्तीचं इन्कम टॅक्स रिटर्न आहे, ती व्यक्ती आता मुळी हयात नाही. आणि त्याहून महत्त्वाचं, त्यांचं बँक अकाउंट तुम्ही काही महिन्यापूर्वीच बंद करून टाकलं. आता तुम्हाला जाणवतं, अरे, आपण अकाउंट बंद करण्याची घाई तर केली नाही ना? आणि मग सुरू होती पुढची प्रोसेस. मृत व्यक्तीचा इन्कम टॅक्स संबंधित लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आवश्यक प्रोसेस समजून घ्यावी लागते. इन्कम टॅक्स पोर्टलवर आवश्यक नोंदणी आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. रिफंडसाठी योग्य बँक अकाउंट डिटेल्स आहेत का? बँक अकाउंट व्हॅलिडेट झालं आहे का? आवश्यक माहिती व्यवस्थित अपडेट झाली आहे का? हे सगळं तपासावं लागतं. आणि मित्रांनो, इन्कम टॅक्स रिफंडमध्ये कधी-कधी अगदी छोटीशी टेक्निकल गोष्टसुद्धा महत्त्वाची ठरते. बँक व्हॅलिडेशनमध्ये इश्यू, अकाउंट डिटेल्समध्ये इश्यू, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह प्रोसेस अपूर्ण किंवा रिफंड क्रेडिट होण्याआधी उपलब्ध असलेल्या बँक डिटेल्समध्ये अडचण आणि मग रिफंड लगेच मिळण्याऐवजी पुन्हा तेच फॉलो, पुन्हा प्रोसेस आणि पुन्हा वाट पाहणं. म्हणूनच मी सुरुवातीपासून एक गोष्ट सांगतोय, बँक अकाउंट बंद करूच नका, असं मी म्हणत नाही. बँक अकाउंट शेवटी बंद करावंच लागेल. पण प्रश्न आहे, कधी? सर्व संबंधित आर्थिक व्यवहारांचा आढावा घेतल्यानंतरच आणि त्या अकाउंटशी अजून काही रिसिव्हेबल, रिफंड, काही इंटरेस्ट, काही डिव्हिडंड किंवा इतर क्रेडिट जोडलेले तर नाही ना? हे तपासल्यानंतर निर्णय घ्या. कारण आपल्या डोळ्यासमोर फक्त बँक बॅलन्स दिसतो हो, पण जे पैसे अजून अकाउंटमध्ये आलेलेच नाही, त्याचं काय? हा प्रश्न अनेकदा विचारतच नाही. म्हणून बँक अकाउंट बंद करण्यापूर्वी स्वतःला हे 3 प्रश्न नक्की विचारा. या अकाउंटमध्ये अजून काही पैसे येणे बाकी आहेत का? काही इन्कम टॅक्स रिफंड येऊ शकतो का? आणि या अकाउंटशी अजून कोणता आर्थिक व्यवहार जोडला गेलेला आहे? कारण अकाउंट बंद करायला काही वेळच लागतो. पण चुकीच्या वेळी अकाउंट बंद केल्यानंतर एखादी अडकलेली रक्कम यायला त्याहीपेक्षा खूप वेळ लागतो. आणि आता तुम्हाला वाटत असेल, इन्कम टॅक्स रिफंड हीच एक शेवटची गोष्ट आहे, तर थांबा. कारण पुढच्या भागात मी तुम्हाला माझ्या वडिलांच्या बाबतीत घडलेला एक असा किस्सा सांगणार आहे, की त्यांचं बँक अकाउंटमध्ये येणाऱ्या एका साध्या डिव्हिडंडशी मला अनेक इन्व्हेस्टमेंटचा धागा मिळाला, ज्याची माहिती मला त्याआधी कधीच नव्हती. आणि तेव्हा मला आणखी एक प्रकर्षाने जाणवलं, की बँक स्टेटमेंट हे फक्त पैशाचं स्टेटमेंट नसतं. कधी-कधी ते एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आर्थिक आयुष्याचा नकाशा असतो. तो अनुभव काय होता हे ऐकण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. थँक्स फॉर वॉचिंग.